नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट 3 कडनं शांतीनगर, पाचपावली आणि हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी तपास करत आरोपींचा पर्दाफाश केला आहे। नागपूर शहरात मोठा गुन्हा उघडकीस आला आहे। शांतीनगर, पाचपावली आणि हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या घरफोडी आणि वाहन चोरीच्या प्रकरणात गुन्हे शाखा युनिट 3 ने महत्त्वाची कारवाई केली आहे। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपींमध्ये इंदिरा माता नगर येथे राहणारा 30 वर्षीय श्याम उर्फ काल्या रामजी पुंड, धम्मदीप नगर येथे राहणारा 19 वर्षीय पियुष उर्फ गद्दू दीपक निमजे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक 16 वर्षीय विनोबा भावे नगर येथे राहणारा यांचा समावेश आहे। पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली आणि पुढील तपासासाठी शांतीनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले आहेत। या कारवाईमुळे या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे आणि पोलिसांनी चोरलेला मुद्देमाल जप्त करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। आरोपींनी या गुन्ह्याची कबुली केली असून पोलीस या माहितीच्या आधारे पुढील तपास करीत आहेत। पोलिसांनी यशस्वी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे। यापुढे या प्रकरणातील तपासात आणखी काय माहिती समोर येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे।